नमस्कार, मी ते समाचार चॅनलतर्फे आलेलो आहे. आमची सर्व टीम आलेली आहे. वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 6 मध्ये सोने पद्मावती भागवत हे महाराष्ट्र निर्माण सेना ह्या पक्षाकडनं यांनी उमेदवारी घेतलेली आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आम्ही सोहण्याताईंकडे आता इथे आलो पूर्ण टीम ते समाचार चॅनलचे, तर ताई तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट की ही तुमची पहिली वेळ आहे काय? हो, पहिली वेळ आहे. मला एक सांगा की राज साहेबांनी तुमच्यावर हा जो विश्वास संपादन केला, तर आपल्याला वाटतं की तुम्ही त्यांच्या विश्वासाला पूर्ण यशस्वीरित्या तुम्ही पार पाडणार का? हो, आम्ही पूर्ण पार पाडणार. बरं, आता हा जो वार्डमध्ये तुम्ही जेव्हा उभा आहे आणि इथल्या सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे काय की तुम्हाला काय वाटतं की तुम्ही का म्हणून उभे येते? काय 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 तुम्हाला असं जाणवलं की मला इथे नगरसेवक ह्या पदासाठी आपल्याला उभा राहावं लागलं आणि महानगरपालिकामध्ये निवडून जावं लागलं? या मागचं काय वाटतं तुम्हाला? काय म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला विकासच्या संदर्भात तुम्हाला काही मुद्दे मांडायचे का इथे? हो, आमच्या वाड्यामध्ये बरेच कामं राहिलेले आहे बुवा. हे जे पहिले निवडले होते त्यांनी काहीच काम करले नाही. हो, तेव्हा ते आमची समस्या की बा आम्ही ते करावा. तर पूर्वीचे जे इथले नगरसेवक होते त्या लोकांच्याकडनं काम पूर्ण झालेलं नाही काय? ते नाही, बिलकुल करले नाही त्यांनी. आता तुमची इच्छा काय? काय करावं वाटतं ह्या वार्डात? काय ह्या वार्डामध्ये गडारी, संडासी, रोड जसे तसे घाण पडलेले आहे. असं ताईंच्या म्हणणं असं वाटतं की ह्या वार्डामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गटार, संडास, पाणी आणि लाईट, वीज हे अद्याप पूर्ण झालेले नाहीये. म्हणून त्यांना ह्या पक्षाने मनसे ह्या पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. आणि त्यांचं ठाम मत असं आहे की जे राज ठाकरे साहेब ज्या निर्भर व्यक्तिमत्वाने जे बोलतात त्याच पद्धतीने त्यांचं इथे नगरसेवकांचं जे पद त्यांना आता लढवायसाठी सांगितलेलं आहे. आणि त्यांना असं वाटतं की मी त्यांच्या पावलावर पाऊल उचलून त्या विचाराला सामोरे जाऊन ह्या वार्डाचा विकास कसा होईल या संदर्भात ह्या आमच्या इंटरव्ह्यूसाठी बसलेले. बरं, मला एक सांगा की काल तुमच्याकडे जेव्हा शालिनीताई ठाकरे आले तर काय वाटलं तुम्हाला? काय रिस्पॉन्स मिळाला का कॉलनीतल्या लोकांचा? हो, खूपच आनंद झाला सगळ्यांना. बरं, किती लोक आले प्रचार फेरी तरी 3,000 लोक होते. सगळ्यांचा जल्लोष होता? बिलकुल, त्यांना सुद्धा खूप आनंद झाला वा पाहून. महत्वाचे की आज ज्या महाराष्ट्राचं नेतृत्व जे राजसाहेब ज्यांच्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्र देशच त्याला जाणतो आणि त्यांचेच ते जेव्हा शालिनीताई ठाकरे आले आणि त्या ह्या वार्डामध्ये जेव्हा स्वतः फिरले तर त्यांना सुद्धा आनंद वाटला की पूर्ण वार्डाचा म्हणजे प्रभाग क्रमांक 6चे जेवढेही लोक होते ते त्यांच्या ह्या उत्साहामध्ये होते. तर त्यांच्या शेजारीच त्यांच्या चिरवली बसलेल्या आहेत सोनाताईंचा. मी त्यांनाही एक प्रश्न विचारतो की काय वाटतं आईला तुम्ही उभं केल्या बघा की तुम्ही काय पूर्ण शक्ती वगैरे तुम्ही लावणार? कसं काय करणार? तुमचं नियोजन नेमकी काय पद्धतीचं आहे? कसं पद्धतीचं आहे? तुम्ही आई साहेबांना जे आता लढण्यासाठी उभं केलेलं आहेत आणि महाराष्ट्र निर्माण सेना जे राज ठाकरेंची जो पक्ष आहे आणि तुम्हाला विश्वासाने आई साहेबांना जे तिकीट दिलेलं आहे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 2013, तर याच्यामागे तुम्ही लोकांचा काहीतरी पाडवा असेल तर तुमचं काय जरा आईंच्याबद्दल किंवा तुमचं काहीतरी घरात झालेल्या चर्चाबद्दल या वार्डा संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे ते जरा सांगा तुम्ही. आम्ही सर्व आमचे नगरसेवक होते पहिले कैलास आप्पा सोनवणे. आम्ही त्यांच्याकडे एक वेळेस गेलो की आमच्याकडे लाईट नाहीये, गटारींचे कामं होत नाही. तो आम्ही त्याच्याकडे गेलो, आम्हाला सांगतो की आमचं काम आहे काय. मग आम्ही पण पुढे आहे ना, म्हणून आम्ही उभं राहिले. आईला सांगितलं तो लोकांच्या समस्या सोडवू शकत नाही तर मग आपण सोडू शकतात ना, आपण का उभं राहू शकत नाही? आपण त्यांना निवडून देतो, मग आपण का निवडून येत नाही? त्याकरता आम्ही एक विचार केला सर्वांनी की आता आपल्याला उभं राहायचंय, आईला उभं करू आणि निवडून येऊ. हे आम्हाला सर्व लोकांना खात्री दिलेली आहे आणि आम्ही लोकांच्या सगळ्या समस्या सोडवू ही आम्ही सर्वांना दिलेली. शेजारी घरातले परिवार बसलेले आणि त्यांनाही असं वाटतं की आपल्या परिवारातला एक माणूस नगरपालिकेच्या डाईस बॉक्सवर बसायला पाहिजे असं त्यांचंही सगळ्यांचं मत आहे. बरेचसे कार्यकर्ते इथे बसलेले. मी आदरणीय आमच्या कॅमेरामॅन्स यांना असं विचारतो विनोद भाऊंना की त्यांच्याकडे त्यांनी शूट करा. बरेच कार्यकर्ते इथे बसलेले आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की खाली जल्लोष चालू आहे, प्रचार फेरी चालू आहे, कॉर्नर मिटिंगा चालू आहे आणि कालच्या वातावरणामुळे ह्या वार्डामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण तयार झालेलं. जेव्हा आमचे कॅमेरामॅन जेव्हा आलो तेव्हा इथे अतिशय आनंद उत्साहामध्ये ह्या वार्डाची आम्ही जल्लोष बघितला. तर घरातले परिवार सदस्य बसलेले, त्यांना काय वाटतं आपण विचारूया. आपलं नाव काय? शोभा सोनवणे. आपण कोण लागतात?
मुलगी